आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी, जालना पाठोपाठ यवतमाळमध्ये सुद्धा पेपर फुटलेला आहे। ही या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय। ब्रेकिंग न्यूज साम टीव्हीवर बघतोय। जालना पाठोपाठ यवतमाळमध्ये सुद्धा आता 10वीचा पेपर फुटलेला आहे। वारंवार आपण बघतोय परीक्षा केंद्रांवरती हे गैरप्रकार होत आहे आणि आता जालन्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा मराठीचाच पेपर फुटलेला आहे। हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची देखील आता माहिती समोर येते। आपण पाहू शकतो यावेळेस जालना पाठोपाठ यवतमाळमध्ये सुद्धा मराठीचा पेपर फुटला। याआधी आपण बघितलं जालन्यामधल्या बदनापूर गावामध्ये हा मराठीचा पेपर फुटलेला होता। विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं संभ्रमाचं वातावरण बघायला मिळालं आणि आता यवतमाळमध्ये सुद्धा हा पेपर फुटलाय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, आपण पाहिलं आतापर्यंत जालन्यातली बातमी समोर आली होती, मात्र यवतमाळमध्ये देखील पेपर फुटलेला आहे। काय सविस्तर अपडेट या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय की महसूल विभाग आणि शिक्षण विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात कॉपी मुक्त अभियान राबवलं गेलं होतं। मात्र याचा ज्या अभियान राबवलं होतं त्याचा फरक कुठेही पडलेला दिसत नाही। पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर असताना 10वीच्या मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी शिक्षण विभाग आणि महसूल विभागानं राबवलेल्या मोहिमेचा फज्जा तर उडालेला नाही ना, अशी एक प्रकारची चर्चा सध्या आता शिक्षण विभागामध्ये सुरू आहे। आणि खास करून ज्या पद्धतीनं मराठीचा पेपर आज पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, त्यामुळे ज्यांनी व्हायरल केलं आणि महागाव येथील शाळेमध्ये मधला हा प्रकार आहे, यांच्यावर शिक्षण विभाग कसल्या पद्धतीनं कारवाई करणार आहे, त्या शाळेची मान्यता रद्द करणार आहेत का, परीक्षा केंद्रावरच्या कर्मचारी शिक्षकांवर काय कारवाई करणार आहे, याकडे सुद्धा देखील आता नजरा लागलेला आहे। निश्चितच, मात्र हा पेपर साधारणतः किती वाजता फुटलेला आहे? कारण परीक्षा गेल्या काही वेळा आधीच सुरू झालेली होती संजय, त्यानंतर आता विद्यार्थ्यांमधली नेमकी काय परिस्थिती आपल्याला दिसते आणि काही प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे का? सध्या प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीही प्रक्रिया अधिकारी बोलायला तयार नसले तरी मात्र ते सांगताय की आम्ही या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करू। मात्र ही बाब गंभीर आहे, कारण की 10वी आणि 12वीची परीक्षा सध्या सुरू आहे आणि 10वी 12वीच्या परीक्षेला खास करून अधिक महत्व प्राप्त होतो। त्यामुळे या अशा पद्धतीच्या घटना घडणं आणि पेपर फुटणं हा काही साधा प्रकार नाही आहे। त्यामुळे शिक्षण विभागाचे काही अधिकारी यांना जबाबदार आहेत का, यांच्याच माध्यमातून पेपर फुटलाय का, हा देखील एक तपासाचा भाग असणार आहे। त्यामुळे आता वरिष्ठ याकडे कोणत्या पद्धतीने लक्ष देत आहे आणि काय कारवाई करतात ते आपल्याला पाहावं लागणार आहे। निश्चितच, धन्यवाद संजय।